जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवा किल्ला। मार्च एप्रिल महिन्यातील उन्हाच्या तडाख्यामुळे जास्त ट्रेक करता आला नाही, पण यावेळेस मी सातारा जिल्ह्यातील दोन भन्नाट किल्ल्यांना भेट द्यायला निघालो आहे। ते किल्ले म्हणजे साखरगड व कल्याणगड। प्रथम मी साखरगड किल्ला पाहून मग कल्याणगडासाठी जाणार आहे। या किल्ल्याला जाण्यासाठी मी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 48 या महामार्गाने थेट साताऱ्यापर्यंत जाणार आहे। त्यासाठी मी पिंपरी चिंचवडहून निघालो आहे। या मार्गाने जाताना शिरवळ, सुरूर, भुईंजमधून पुढे आल्यावर साताऱ्यामध्ये येऊन पोहोचतो व साताऱ्यातून महात्मा फुले चौकात आल्यावर वाडे फाटा लागतो व या फाट्यावरून वळून किल्ल्यासाठी जावं लागतं। या फाट्यावरून जाताना पुढे वडूट, आसेगाव, निकमवस्ती, नंदगिरी, अंबवडे, फुलेनगर ही गावे लागतात व थोडं पुढे आल्यावर घाटजी मंदिराकडे एक फाटा लागतो व या फाट्यावरून वळून पुढे आल्यावर समोरच आपल्याला साखरगडाचा डोंगर नजरेस पडतो। शुभ प्रभात मित्रांनो, साखरगड किल्ल्याला येण्यासाठी मी पुणे सातारा महामार्गाने आलोय आणि साताऱ्याहून जवळजवळ 20 ते 21 किलोमीटर अंतर पार करून किनही या गावापर्यंत येऊन पोहोचलोय आणि किनही या गावातूनच या गडाला जाण्यासाठी पायवाटे। तर आता मी आलो आहे गडाच्या पायथ्याला आणि इथूनच मला आता ट्रेकला सुरुवात करायची। तर चला मित्रांनो, सुरू करूया ट्रेक। मित्रांनो, मी या समोरच्या मार्गाने गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे। गडावर पूर्णतः गाडी या मार्गाने नेता येते आणि गडाला पायवाटाच्या रस्त्याने जाण्यासाठी या मार्गाने जावं लागतं। मी या दगडी पायऱ्यांच्या रस्त्याने गडासाठी निघालो आहे। या पायरी रस्त्याने जाताना सुरुवातीलाच या चौथऱ्यावर यमाई देवीच्या पावलांचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात। तसेच दीप प्रज्वलनासाठी बाजूलाच दोन मोठ्या गोलाकाराच्या दगडातल्या पंत्या सुद्धा आहेत। या दगडी पायऱ्या अजूनही खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत। या पायवाटाने जाताना गडावरच्या मंदिराचा कळस नजरेस पडतो। जवळजवळ 15 ते 20 पायऱ्या चढून आल्यावर दगडात कोरलेले हत्तीचे हे 4 शिल्प पाहायला मिळतात। यातील 2 शिल्प चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि बाकीचे 2 कालांतराने झिजलेले आहेत। सपाटीपासून हे मंदिर साधारण 50 फूट उंचीवर आहे। या दगडी पायवाटेने गड चढण्यास 20 ते 25 मिनिटे लागू शकतात। थोडं वर आल्यावर काही ठिकाणी आपल्याला दीप प्रज्वलित करण्यासाठी असे काही दगडी स्तंभ उभारलेले दिसतात। मुळात गड म्हणजे डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण, पण काही ठिकाणांना सरसकट गड म्हणूनच संबोधले जाते। यात खास करून देवतांची मंदिरे असलेले ठिकाणे येतात। त्यातील एक ठिकाण म्हणजे हा सातारा जिल्ह्यातील किनही गावाजवळ असलेला साखरगड। या गडावर यमाई देवीची बहीण मानले जाणाऱ्या अंबाबाई देवीचे प्रसिद्ध देवस्थान आहे। दुर्गप्रेमींनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा गड नसून पंतप्रतिनिधींच्या काळात बांधले गेलेले अंबाबाई देवीचे मंदिर असलेले ठिकाण आहे। पायवाटेने मंदिरापर्यंत जाताना गडदेवतांचे, गणेशाचे व हनुमानाचे छोटे मंदिर पाहायला मिळतात। आपल्या भक्तासाठी आई यमाई औंधातून येऊन किनही गावाच्या साखरगडावर विराजमान झाल्याची कथा या मंदिराबाबत सांगितली जाते। हे मंदिर एका उंच टेकडीवर तटबंदीच्या आत बांधलेले असून हा डोंगर पूर्वीपासून साखरगड या नावाने ओळखला जातो। ट्रेक चालू केल्यापासून 15 मिनिटे चालून आल्यावर मी या बुरुजाजवळ येऊन पोहोचलोय। हा बुरुज खूप भक्कम स्थितीमध्ये दिसतोय। बुरुजापासून 2च मिनिटाच्या अंतरावर अंबाबाई मंदिराचे हे भले मोठे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते। हे प्रवेशद्वार पाहून इतिहासात गेल्यासारखं वाटतं। या प्रवेशद्वाराची बांधणी नक्षीदार व भक्कम स्वरूपात केली गेली आहे। 2 बुरुजांमध्ये या दरवाजाची बांधणी आहे। या प्रवेशद्वाराच्या भिंतींवर कमळपुष्प व प्राण्यांचे शिल्प म्हणजेच शर्भाची शिल्पे कोरलेली आहेत।
दरवाजाच्या वरच्या बाजूस एक नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दिवा तेवत ठेवण्यासाठी दगडी भिंतीत या अशा प्रकारची सुरेख बांधणी केली आहे. प्रवेशद्वाराचा दरवाजा सागवानी लाकडातला असून अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहे. तसेच या दरवाजाची भव्य उंची मन भारावून घेते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस सुस्थितीत असलेल्या पहारेकरांच्या 2 देवड्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आपल्याला एका मोठ्या खडकावर रौद्र रूप धारण केलेली अंबाबाई देवीची कोरीव मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीच्या मागे नक्षीदार एक मोठी दीपमाळ पाहायला मिळते. प्रवेशद्वारावरील नगरखान्यात स्वागतासाठीचे किंवा उत्सवासाठीचे वाद्य ठेवले जातात. या पायरी मार्गाने नगरखान्यात जाता येते, पण सध्या हे द्वार बंद ठेवले आहे. या गडाला साखरगड हे नाव का पडले तर त्याची आख्यायिका अशी आहे की एकदा एक व्यापारी घोड्यावरून साखरेची पोती घेऊन घाटजाई खिंडीतून चालला होता. त्यावेळी देवीने व्यापाऱ्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. देवी भिलिनीचे रूप घेऊन प्रकट झाली व व्यापाऱ्याला विचारले की पोत्यामध्ये काय आहे. व्यापाऱ्याला वाटले की साखर भिल्लीन लुटणार, म्हणून पोत्यामध्ये मीठ आहे असे सांगून तो घरी निघून गेला. घरी गेल्यावर त्याने पाहिले की पोत्यामध्ये साखरेचे मीठ तयार झाले आहे व व्यापाऱ्याच्या लक्षात आले की भिलिनीचे रूप घेतलेली प्रत्यक्षात देवी होती व त्यानंतर डोंगरावर येऊन त्याने देवीची क्षमा मागितली. देवीने त्याला आशीर्वाद दिल्यानंतर पोत्यातील मिठाचे साखरेत रूपांतर झाले. अशा प्रकारे या गडाला साखरगड असे नाव पडले. मंदिराच्या चारही बाजूला भक्कम तटबंदी असून सर्व बाजूंची तटे मजबूत आहेत. मी आता मुख्य मंदिरासमोर आहे. मंदिराच्या सभामंडपाबाहेर असलेला हा दगडातला सुंदर नंदी लक्ष वेधून घेतो. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी बांधले गेलेले हे मंदिर शिवकालीन आहे. मंदिराचे सभामंडप पूर्ण लाकडी बांधकामात केले गेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दगडात कोरलेला हा कासव खूप नक्षीदार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर देखील कमळ पुष्प, गणेशाचे तसेच अनेक देवी देवतांचे शिल्प कोरले आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारातच हा दरवाजा मन आकर्षित करून घेतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यातील सभामंडप पूर्णतः दगडात बांधले गेले आहे हे दिसून येते. कोणत्याही भक्ताला इथून आत प्रवेश मिळत नाही, परंतु भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून दरवाजाच्या बाहेरच्या पायरीवर देवीच्या पादुका ठेवल्या आहेत. मित्रांनो, या अंबाबाई मंदिराची कथा अशी आहे की औंधमधील तालुका खटाव येथे श्री यमाई देवीचे जागृत देवस्थान आहे. किनही गावाजवळ हिवरे नावाचे एक गाव आहे. पूर्वी तेथे त्र्यंबकपंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत होते. ते रोज घोड्यावरून 55 किलोमीटर दूर औंधला यमाईच्या देवीच्या दर्शनासाठी जात असत. त्यांनी दर्शनाला जाण्याचा हा नियम 12 वर्ष न चुकता पाळला. त्यानंतर यमाई देवीने त्यांची सत्व परीक्षा घेतली. श्री कुलकर्णी यांच्या पत्नी गरोदर होत्या
व घरी बाळंतपण करू शकणारे दुसरं कोणी महिला व माणसं नव्हती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना औंधास न जाण्याची विनंती केली. त्यावर कुलकर्णींनी असा विचार केला की 12 वर्षांचा हा नियम मी मोडणार नाही व 15 दिवस आपल्या सेवेत येथेच थांबणार. माझ्या पत्नीची बाळंतपणाची जबाबदारी मी आपल्यावर सोपवत आहे, असे ते देवीला म्हणाले. त्यानंतर ते औंध येथेच 15 दिवस राहिले. नंतर घरी आल्यावर त्यांनी असे पाहिले की पत्नीचे बाळंतपण सुखरूप झाले असून बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत. त्यावर पत्नीस बाळंतपणाबद्दल विचारले असता पत्नीने सांगितले की तुमच्या लांबच्या नात्यातील बहिणीने बाळंतपण केले. त्यावर त्यांनी त्या कोठे आहे असे विचारले असता त्यावर पत्नीने सांगितले त्या धुणी भांडे घेऊन नदीवर गेल्या आहेत. कुलकर्णींनी नदीवर जाऊन पाहिल्यावर लक्षात आले की धुणं भांडी होती पण व्यक्ती कोणीच नव्हती, कारण कुलकर्णी तेथे आल्यावर देवी अंतर्धान पावली होती. त्यावर कुलकर्णींच्या हे लक्षात आले की देवीने बहिणीच्या रूपात येऊन बाळंतपण केले. नंतर कुलकर्णी औंधास गेले व देवीला दर्शन देण्यास विनंती केली. देवीने प्रत्यक्षात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले. देवीने आपणावर प्रसन्न असून वर मागण्यास सांगितले. त्यावर कुलकर्णींनी सत्ता संपत्ती यापैकी काही न मागता आपल्या घरी येऊन देव्हाऱ्यात वास्तव्य करावे असा वर मागितला. त्यावर देवीने तथास्तु म्हणून वर दिला. पण हिवरे येथे जात असताना देवी येत आहे की नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहायचे नाही अशी अट घातली. साखरगडाच्या पायथ्याशी आल्यावर कुलकर्णींना असे वाटले की देवीच्या पायातील पैंजणाचा आवाज येत नाही. त्यामुळे कुलकर्णींना संभ्रम झाला व त्यांनी मागे वळून पाहिले. त्यामुळे मोठा प्रकाश होऊन देवी लुप्त झाली. तेथे आजही देवीची शिळा आहे. त्याला घाटजाई मंदिर असे संबोधले जाते. त्यानंतर त्र्यंबकपंतांना देवीने असे सांगितले की अट मोडल्यामुळे आता घरी येणे शक्य नाही, पण आजूबाजूच्या डोंगरात जेथे वनगाय स्वतःहून वासराशिवाय दुधाच्या धारा सोडेल तेथे माझे वास्तव्य आहे असे समजून माझी पूजा कर. त्याप्रमाणे साखरगडावर वनगाईने दुधाच्या धारा सोडल्या. तेथे स्वयंभू तांदळा आहे व मागील बाजूस देवीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या आवारात एकूण 4 दीपमाळ आहेत. त्यातील एक मंदिराच्या डाव्या बाजूस व बाकी 3 मंदिराच्या या समोरच्या आवारात आहे. या सर्वांमधील ही दीपमाळ फार सुंदर असून त्यावरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या आवारातच एक पिंपळाचं झाड आहे. या झाडालगत दगडात बांधलेला उंचवटा आहे. त्यावर हनुमानाचे व बाजूलाच शंकराची पिंड व नागाची दगडातली कोरीव मूर्ती अशी 2 छोटी मंदिरे आहेत. समोरच आपल्याला मंदिराचे भव्य दिव्य कळस नजरेस पडते. हा कळस देखील अत्यंत सुंदररित्या कोरून तयार केला गेला आहे. या कळसावर अनेक देवी देवतांचे शिल्प पाहायला मिळतात. या ठिकाणी गाभाऱ्यातून येणारे पाणी या गोमुखातून पडून पुढे दगडाच्या आतील तयार केलेल्या भुयारी वाटेतून या टाकीमध्ये येऊन पडते. या अंबाबाई मंदिराची उभारणी औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी 1736 ते 1746 या दरम्यान केली. औंधची यमाई कार्तिक महिन्यात या मंदिरात मुक्कामाला असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. दोन्ही देवींचा भेटीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. गडावर नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मंदिराची एक अभिमानास्पद गोष्ट सांगायची झाली तर या मंदिराला सांस्कृतिक वारसा जतन संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराने 28 फेब्रुवारी 2015 रोजी सन्मानित करण्यात आले आहे. या भागातील हा डोंगर उंचावर असल्याने या गडावरून कल्याणगड, वर्धनगड, जरंडेश्वर हे किल्ले स्पष्ट दिसून येतात. मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या इतिहासकालीन मंदिराला भेट द्यायची असेल तर साखरगड किल्ल्याला आवर्जून नक्कीच भेट द्या.